विजय मळेकर सर अँड सुनंदा मॅडम. गुड मॉर्निंग. खूप छान वाटतंय आज, खूप मस्त वाटतं. इतका मोठा हॉल भरला आहे आपल्या ग्रुपनी. हे जे स्वप्न होतं सरांचं की आपली मीटिंग अशी होणार एक दिवस, आणि खरंच ते आज सत्यात उतरले. खूप आनंद वाटतो आहे. आणि जेंट्सच्या बरोबर लेडीजही तेवढ्याच आहेत, ते बघून तर फार आनंद झाला आहे मला आज. खूप छान. नाही, आणि खरंच म्हणजे ह्या बिझनेसमधनं खूप मिळतं. तुम्ही आज आमची कॅसेट कुठल्या CEPला लावली होती, आणि खरंच स्वप्न साकार होतात इथं. माझे मिस्टर ह्या बिझनेसमध्ये यायच्या आधी बरेच काय उद्योग करून झालेत, पण व्यवसाय उद्योग, मराठीमध्ये उद्योगच म्हणतात. काय हो सर, मराठीत उद्योगच म्हणतात. नाही, पण खरंच तिथं कधी ह्यांच्यावर मला कधीच मान मिळाला नाही. पण ह्या बिझनेसमध्ये जेव्हा जेंट्स म्हणजे आपले मिस्टर स्टेजवर असतात, तिथं लेडीजला पण मान मिळतो, मान सन्मान खूप मिळतो. इथं कुठंही जा तुम्ही, विनिंग टीम म्हणजे कुठल्याही स्टेजवर आपल्याला इथं मान सन्मान मिळतो. सगळी स्वप्न पूर्ण होतात. आणि खरंच आम्ही पण खूप कर्जबाजारात होतो, कोटीमध्ये नव्हतो, पण 17-18 लाखात आम्ही कर्जात होतो. शून्यातनं वर आलो आहे आम्ही, आणि खरंच ह्या बिझनेसमुळं आम्ही इथं दिसतो आहे, आणि सगळ्या कर्जातनं आता मुक्तही झालो आहे आम्ही. आता माझी तर एक इच्छा आहे, फक्त आम्हाला 3 BHK फ्लॅट वेस्टेजमधून घ्यायचा आहे पुढच्या वर्षी. डन डील. आणि ते होणार नाही, झालं, खरंच झालं आहे ते. कारण तसा बिझनेस चालू आहे, आणि डन डील तसं होतं आहे काम, आणि नक्की झालाच फ्लॅट. असंच मी आज देवापुढं नेहमी म्हणते की हे झालं आहे, ते झालं आहे, आणि खरंच हा फ्लॅट पण होणार पुढच्या वर्षी नक्की. आणि आपण सगळे आमच्या तिथे पूजेला येणार, हे मी आता ड्रीम बघते, आणि ते सत्यात उतरणार. सगळ्या लेडीजनी पण यायचं आहे. थँक्यू. ते सारस हां, आणि इथून बिझनेसमध्ये यायच्या आधी मिस्टरांनी कधी सारसबागेत पण मला नेलं नाही फिरायला. पण ह्या बिझनेसमुळं 2 फॉरेन ट्रिप झाल्या, व्हिएतनाम झालं, थायलंड झालं. आणि ह्या वर्षी आपण सगळे मिळून, लेडीजसुद्धा सगळ्या, आपण पुन्हा थायलंडला जातो आहे, आणि खूप एन्जॉय करू. थँक्यू. ते सारसबागेचं नेहमी सांगायला लागतं, कारण खरंच पुण्यात असून सारसबाग कधी अजून दाखवली नाही. थायलंड झालं, व्हिएतनाम झालं, आता परत थायलंडला जातो, आणि थायलंडला एकटं जात नाही. काय स्वप्न आहे आपलं? किमान 200 लोकांना. आणि आज तर मी खरं सांगतो, आज माझा कॉन्फिडन्स एवढा वाढला आहे, म्हणजे आपले ग्रेट लीडर अनुप सरांच्या समोर, सागर सरांच्या समोर सांगतो की 200वरती 5-25 जास्तच येतील. फक्त हाँ, दुबई भी जाके है ना, इसको नहीं लेके गए करके बोल नहीं रहा हो. तर थँक्यू. मी म्हणेल खरं म्हणजे अनुप सरांना वेळात वेळ काढून ते आले, इतक्या लांब आपल्यासाठी एक शॉर्ट नोटीसवरती आले. सागर सर आले, तसेच देशपांडे सर आहेत, श्रीधर सर आहेत, अजित सर आहेत, बरीचशी मंडळी आहेत, आणि ही वारंवार आपल्याला भेटतील. उद्देश फक्त एकच आहे की ग्रोथ. आणि नकळत असे सागर सरांनी, हा एक गॉड्स प्लॅन असेल मला वाटतं, की अशा काही विषयांना छेडलं त्यांनी आज, की गेले 2 महिने झालं मी आपल्या मॉर्निंग CEPमध्ये प्रत्येक ग्रुपमध्ये हेच बोलतो आहे की आपलं गोल सेटिंग होत नाही. मी जाहीरपणे कबूल देतो, ब्रदर लाईन असले तरी, कारण ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत त्या गोष्टी आपल्या अपलाईनला दिसतात. ग्रुपची प्रगती आपण जर समाधान मानलं तर प्रचंड जास्त आहे, पण अपलाईनच्या हिशोबात जर आपल्याकडे जर 50 मैल दौड करण्याची किंवा 50 मैल पळण्याची जर ताकद असेल, आणि आपण 2-4 किलोमीटर जर पळत असेल, त्या समाधान मानत असेल, तर आपण मूर्ख आहोत. आपल्या अपलाईनला आपली ताकद माहिती आहे. आणि म्हणून त्यांनी जी काही खंत आज बोलून दाखवली. आणि मी अगदी साईबाबा शपथ सांगतो, मी त्यांना कुठल्याही गोष्टीबद्दल या विषयात चर्चा केली नव्हती, पण साईबाबाचीच कृपा आहे की त्यांनी तो विषय आज छेडला. आणि म्हणून सर मी तुम्हाला गॅरंटी देतो, त्यांनी नाही म्हणलं तरी मी आता त्यांचं गोल सेटिंग करून घेतो 100%. कारण सूरज चिमणे सरांचं ट्रेनिंग एवढं सुंदर झालं, त्यानंतर अनुप सरांनी फार छोट्या छोट्या गोष्टी की ज्याचा फार मोठा इम्पॅक्ट होणार आहे आपल्यावरती, अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत आपल्याला शिकवल्या. सागर सरांचं ट्रेनिंग जबरदस्त झालं. देशपांडे सरांनी राम कशाला म्हणायचं ते सांगितलं.
आणि खरी गोष्ट आहे, काही लोक भूताशी भांडण करायला देशपांडे सर तयार होतील, ये खाली मी बघतो तुझ्याकडं. अशी भूतं खूप भेटली मला ह्या बिझनेसमध्ये, छळणारी पण भेटली, पण टीमसोबत असल्यामुळं मला काही त्याचा काही फरक पडला नाही. साध्या गोष्टीत हा बिझनेस सुरू केल्यानंतर आपल्याला शिकून घ्यावं लागेल. आणि शिकायला किती पैसे लागतात वेस्टेजमध्ये? विनिंग टीममध्ये जर 800 रुपयाचं ॲप घेतलं तर आपण शिकून होतो. 500पेक्षा जास्त कंटेंट त्याच्यामध्ये आहेत. कालच आमची लाईफस्टाईल सीडीसुद्धा त्याच्यामध्ये आली. 800 रुपयामध्ये शिकायला मिळतं आहे. 5 रुपयापासून भैयांसारखं 80-90 लाख 1 कोटी रुपये कसे कमवायचे याचे सारे कंटेंट्स त्या CPच्या ॲपमध्ये आहेत. पण बऱ्याच लोकांकडं ते 800 रुपयेसुद्धा नाहीच. कारण साध्या गोष्टी शिकवायला खूप पैसे कमी लागतात. आपल्याला असं वाटतं की त्याची फी जास्त पाहिजे होती, 10-12 हजार रुपये फी पाहिजे होती मॉर्निंग CPची, त्यावेळी मी शिकलो असतो. त्याची एक गोष्ट आठवली म्हणून सांगतो. वेळ मॅनेजमेंटने आपल्याला वाढून दिला 5 मिनटं, मी त्यांचे आभार मानतो खरं म्हणजे. तर 2 मित्र असतात, ते 2 मित्र एकमेकांशी अशी चर्चा करत असताना तो एक मित्र म्हणतो, चल आपण पंडितजीकडे जाऊन तबला वाजवायला शिकू. दुसरा मित्र म्हणतो, म्हणजे काय असतं ते? मला चल तुला काय करायचं मला सगळं माहिती आहे, आपण पंडितकडे जाऊन तबला वाजवायला शिकू. दोघंजण पंडितकडे जातात, त्यांना रिक्वेस्ट करतात की आम्हाला तबला वाजवायला शिकायचं. पंडितजी मला काय हरकत नाही, मी तुम्हाला तबला वाजवायला शिकवतो. पहिल्या मित्राला विचारतात, तुला काय येतं तबला वाजवण्यामध्ये? तो मला तबला कसला असतो हेच माहीत नाही अजून, मला तबला काय चीज आहे हेच माहीत नाही, हा बोलतो म्हणून मी तुमच्यासमोर आलो आहे. तो मला काय हरकत नाही, तुला तबला वाजवायला मी शिकवतो, तुझी 1000 रुपये मी फी घेईन. दुसरा मित्र खूप खुश होतो, तो म्हणतो आपण तर प्रचंड याच्यामध्ये निष्णात आहोत. त्याला पंडितजी विचारतात, तुला काय तबल्यातलं माहिती आहे? मला सगळं माहिती आहे, मी शाळेतल्या कार्यक्रमात वाजवतो, मी आमच्या गावच्या भजनामध्ये वाजवतो, मी मोठमोठ्या संगीत पार्टी असते तिथं साईड ॲक्टर्स म्हणून वाजवायला जातो, मला सगळं काय माहिती आहे. ते म्हणतात तरी पण तुला शिकायचं आहे? हो म्हणले, मला तुमच्याकडून शिकायचं आहे तबला अजून. पंडितजी म्हणतात तुझी फी 21,000 रुपये. हा म्हणतो, पंडितजी अन्याय नाही का तुम्ही करत? तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतं आहे का? ज्याला तबला म्हणजे काय हे माहीत नाही ते वाजवायला 1000 रुपये, ते शिकवायला 1000 रुपये, आणि मला एवढं सगळं माहिती आहे तर मला 21,000 रुपये. हा अन्याय कशाचा? पंडितजी बोलले, मी कोणावरती कधीच आजपर्यंत अन्याय केला नाही, तुमच्यावर पण करणार नाही. तुलासुद्धा तबला वाजवायची फी मी 1,000 रुपये घेणार आहे, पण तुला जे लय काय येते ना ते धुवून काढायचे 20,000 रुपये घेणार आहे. आपल्या बिझनेसमध्ये पण असंच आहे. आपल्याला ह्या बिझनेसमध्ये आल्यानंतर आपल्या जे काही डोक्यात आहे, मी खूप आमका आहे, मी खूप तमका आहे, मला खूप हे येतं, मला खूप ते येतं, हे सगळं विसरावं लागणार आहे. आणि विनिंग टीमचे सेवक होऊन 5% मेंटॅलिटीने आपल्याला काम करावं लागणार आहे. तर आपण 800 रुपयामध्ये करोडपती होणार आहोत. तर किती जणांची तयारी 800 रुपयात करोडपती व्हायची? 100%. 800 रुपयाचं ॲप आपण घेऊ, 800 रुपयामध्ये करोडपती होऊ. खूप चांगले चांगले प्लॅन्स आता समोर येत आहेत. येत्या 2 तारखेला वेस्टेजला 21 वर्ष पूर्ण होतात. मी प्रत्येकाला रिक्वेस्ट करेल, आपापल्या घरामध्ये काहीतरी गोडधोड करा. आपल्या मुलाचा वाढदिवस असल्यासारखं त्या दिवशी बिहेवियर आपल्या घरामध्ये ठेवा. विनिंग टीम त्यांच्या पद्धतीने सेलिब्रेशन करते, वेस्टेज त्यांच्या पद्धतीने सेलिब्रेशन करते. आपण भोरला आपली त्या दिवशी 2 तारखेची मीटिंग आहे, सेलिब्रेशन, त्या दिवशी आपण तिथं विनिंग टीमचा केक कापू. पण त्याच्यापूर्वी प्रत्येकाने आपल्या घरात काही ना काहीतरी गोडधोड करा. 2 तारखेला ती मीटिंग आहे. झालंच तर पुढं जाऊन मी सांगेन, 16 तारखेला भोरमध्ये आपण कॉस्मॅटिक्सचं आणि ब्युटीचं ट्रेनिंग ठेवलं आहे खास महिला वर्गांसाठी. कारण आता कसं झालं, DUCD झाल्यापासून थोडासा वशिला वेस्टेजच्या ऑफिसपर्यंत पोचायला लागला. वेस्टेजच्या ट्रेनरला रिक्वेस्ट केली, तो आपल्या इथे येऊन आपल्याला त्याने ॲग्रीचं ट्रेनिंग दिलं. मला जे काल मी पुण्याच्या ऑफिसमध्ये गेलो होतो, त्यावेळी तिथे पारुल मॅडम ज्या आहेत, ज्या कॉस्मॅटिक्सचं ट्रेनिंग देतात, मी त्यांना म्हणलं असं असं आमच्या ग्रुपसाठी करायला नाही, म्हणले त्यांना पुण्याला बोलवा. म्हणलं किती लोक असतील तर तुम्ही याल? तर ते म्हणले किमान 50 महिला पाहिजेत. म्हणलं 200 बसवतो समोर. आहे तुमची तयारी? अरे महिलांना विचारतोय, मला तुम्ही तोंड कशी पाडू नका. 200 आणणार का? याला बायका बोलत नाही. तू विचार. नाही येतील, ह्या तर सगळ्या येतीलच, आणि बरोबर अजून 5-5 लेडीज आणा. आणि खास करून ज्या पार्लरवाल्या असतात,
ज्या आहेत जॉईन, त्यांच्या ओळखीत कोणी असतील तर त्या सगळ्यांना घेऊन या. तिथं आपला बिझनेस नक्कीच वाढेल ते सगळं बघून. येस नाही, माझा संदीपवरती पूर्ण विश्वास आहे, कारण संदीपमध्ये ताकद आहे एका महिन्यामध्ये 100 लोक जॉईन करायची. त्यामुळे 5 लोक 100% आणा. 200 लोकांपेक्षा आपण जास्त करू. तर तो 16 तारीख तुमच्या कॅलेंडरमध्ये बुक करून ठेवा. भोरमध्ये आपण ते ट्रेनरला कंपनीच्या घेऊन येतो आहे. माझी इच्छा एकच आहे की तुम्हाला पुण्यापर्यंत यायला लागू नये, तेवढा खर्च होऊ नये म्हणून यावं लागला. तर गोसाईताई तुम्हाला यावं लागेल भोरला, त्याचा नाईलाज आहे. हां ते तर जेंट्स आणि लेडीज दोन्ही आपण ते करू. 18 तारखेला मुंबईमध्ये शण्मुखानंद हॉलमध्ये भैयांचा प्रोग्राम आहे, भरोसे की डोर. तिकीटे प्रसंजितकडे आहेत, पैसे देऊन. हां बरोबर ना? हां काय चार्जेस आहेत? 200 रुपीज. येस, शण्मुखानंद हॉलमध्ये भैयांचा प्रोग्राम आहे. तुम्हाला गंमत सांगतो, अदर दॅन विनिंग टीम 700 लोकांनी ते तिकीट बुक केलं आहे. मी काल ज्यावेळी पुण्याच्या ह्याला गेलो होतो, हां काय त्याला म्हणतात, CNTला गेलो होतो. ते जात नाही आपण, त्यामुळे लक्षात नाही. CNTला गेलो होतो त्यावेळी माझं सूरज सरांच्यावर बोलणं आलं. त्यांनी सांगितलं की साधारणतः 700 तिकीट बुक झालेत. विनिंग टीमला भैया रोजच भेटतात CEPच्या माध्यमातून वगैरे, त्यामुळे आपल्याला कदाचित त्याच्याबद्दल हे नसेल. पण मी गॅरंटी तुम्हाला सांगतो, भैयांनी जे आम्हाला हैदराबादमध्ये सांगितलं आहे की यावेळी त्यांनी असा प्रोग्राम डिझाईन केला आहे, तुम्ही कुठल्याही नवीन माणसाला घेऊन या त्या ठिकाणी, त्याची जिंदगी बदलेल. तर आपण ते 18 तारखेला त्या ठिकाणी जाऊ. दुसरा जो सर्वात जबरदस्त प्रोग्राम येतो, ज्याची वर्षभर आपण वाट बघतो, तो म्हणजे गो क्राऊन. आणि आपण लकी आहोत की नेहमीप्रमाणे पुण्यालासुद्धा एक गो क्राऊन आपल्याला मिळालेलं आहे. टेंटेटिव्ह तारीख 18, 19, 20 जुलै आहे. त्याची सुरुवात यावर्षी सुरतपासून होते. या महिन्याच्या जूनच्या 26, 27, 28 तारखेला सुरतला पहिलं गो क्राऊन होते. 7 गो क्राऊन एकंदरीत होणार आहेत भारतामध्ये. आणि आमची अशी इच्छा आहे किंवा सगळ्या टॉप लिडरशिपची विनिंग टीममध्ये अशी इच्छा आहे की प्रत्येकाने किमान 2 गो क्राऊन अटेंड करावे. गो क्राऊन काय देईल तुम्हाला? आज आपण इथं 2 UCD VMCMनं ऐकलं, 3 DUCDनं ऐकलं. असे त्या ठिकाणी किमान 25 ते 30 DUCD त्यांचा अनुभव आपल्याला सांगतात. ते टॉपिक फार जबरदस्त असतात. पर्सनली 1-on-1 आपल्या त्याची चर्चा होती. जर आपल्याला ह्याच्यातनं काही कमवायचं असेल तर शिकावं लागेल. आणि हे येणारे जे प्रोग्राम आहेत ते आपण सगळेजण अटेंड करू. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की ज्यावेळी पुण्यामध्ये गो क्राऊन ठेवलं, त्यावेळी मी असेल, देशपांडे सर असतील, केदार सर असतील किंवा शिरीष सेबेस्टियन सर असतील, ह्या लोकांच्यावरती भरोसा ठेवून विनिंग टीमने आपल्याला प्रोग्राम दिला आहे. त्या आपल्या टीमची हे आहे, गरज आहे ती. आणि आपण जबरदस्तीने लोकांना त्या ठिकाणी बसवलं पाहिजे, लोकांची जिंदगी बदलायची असेल तर. तर हे प्रोग्राम आपण करू. तुम्ही सर्वजण आलात. जे भिजत आले त्यांचे इन्कम किती? जे भिजत आले त्यांचं इन्कम किती? आणि जे कोरडे आले त्यांचं इन्कम किती? 2 लाख रुपये. आणि जे आता सगळे हे ऐकून जाऊन उद्यापासून कामाला सुरुवात करणार त्यांचं इन्कम किती? 10 लाख. मॅडम म्हणलं तर मला 10 लाख करावंच लागेल. 5 लाख 3 लाखाच्या खाली तर आपण नाहीच राहायचं. आणि मी सर, अनुप सर और सागर सर, आपको इस स्टेज से ग्वाही देता हूँ. आप काउंट कर लीजिए, हमारे टीम से मिनिमम 250 लोग जाएंगे थाईलैंड. जो देशपांडे सर रैली निकलने वाली गाड़ियों की, उसमें हमारी भी 100 कार रहेंगी. और हमारे भी टीम से 100 लोगों का इनकम मिनिमम 1 लाख रुपए रहेगा. तो आपका इधर आना फेल नहीं होगा. और आपका ये आखिरी बार नहीं है. अगले जैसे ही चांस मिलेगा, अगले 2-3 महीने में आपको फिर एक बार इधर आना पड़ेगा. आपका प्यार जो हमारे ऊपर है ऐसे ही बरकरार रखिए. हम डे बाय डे ग्रो करते, डेफिनेटली ग्रो करेंगे. 100%. मैं तो बोलता हूँ कि नाइट आउट करेंगे, और एक प्रोग्राम वैसे भी करेंगे. करना चाहिए. नहीं, हमारा अगला स्टेप वही रहेगा. तो ये जो सारे विनिंग टीम के और वेस्टेज के जो प्रोग्राम्स है, उसके बीच में जिधर गैप मिलता है वो टाइम में हम ये प्रोग्राम जरूर करेंगे. तर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. कारण आभार एवढ्यासाठी मानतो की हे माझं एक स्वप्न होतं. एका मोठ्या ऑडिटोरियममध्ये एक मीटिंग करायची होती. ते स्वप्न माझं पूर्ण झालं. 24 ऑक्टोबर 2022ला आपण आप्पासाहेब पवार हॉलमध्ये बारामतीला प्रोग्राम केला होता. फार मोठा प्रोग्राम केला होता. आणि त्याच्यानंतर एक असं माझं स्वप्न होतं की एक 300-400 लोकांचं एक कॉन्फरन्स आपली घ्यायची एका 5 स्टार किंवा 3 स्टार हॉटेलमध्ये. ते आज स्वप्न पूर्ण झालं. स्वप्न बघण्यामध्ये खूप ताकद आहे.
कारण ते पूर्ण करण्याची हे आपल्याला सपोर्ट विनिंग टीम आणि वेस्टेज आपल्याला देते. म्हणून अनुप सरांनी एक गोष्ट आपल्याला सांगितली होती की आज घरी गेल्यानंतर पोस्टर भिंतीवरती चिटकवा आपल्याला काय पाहिजे. माझं बऱ्याच जणांनी ऐकलं, बऱ्याच जणांनी नाही ऐकलं. चव्हाणताई हसतायत, तुम्ही ऐकलं आहे. जे ऐकले ते हसतायत, जे नाही ऐकलं ते खाली बघतायत. आता माझं नका ऐकू, पण अनुप सरांचं ऐका की जे थायलंड ट्रिपचं जे आपलं मेन क्रायटेरिया त्याच्यामध्ये पहिलं क्रायटेरिया आहे की तुम्हाला जे पाहिजे ते घरी जाऊन आज भिंतीवरती चिटकवा. कमिटमेंट आमची वाढते, जबाबदारी आमची वाढते. आज ज्यावेळी मी माझ्या आपल्यांच्या समोर तुम्हाला शब्द येतो, तुम्ही विचारणार नाही विचारणार मला माहीत नाही, पण माझ्या आपल्यान जरूर विचारतील कुठे ते 250 लोक तू त्यांना घेऊन थायलंडला चालला होतास. माझी जबाबदारी वाढली. म्हणून सागर सर नेहमी बोलतात की गोल 4 चौघात डिक्लेअर करा. एकट्या दुकट्यात गोल नका डिक्लेअर करू. मर्दासारखं उठून गोल 4 चौघात डिक्लेअर करायला पाहिजे, सांगितले पाहिजे. एवढी हिंमत आपण उभी केली पाहिजे, कारण सगळ्या गोष्टी आपल्या फेवरमध्ये आहेत. आपण त्या गोष्टी करू. आणि मी जे नेहमी सांगतो की 6 एप्रिल 2018ला मी बिझनेस चालू केला, त्याच्या अगोदरच्या रात्री मी ज्यांचा प्लॅन बघितले होते हे ग्रेट सागर सर, बऱ्याच जणांनी आजपर्यंत बघितलं. त्यांचा प्लॅन बघून मी या बिझनेसमध्ये आलो आणि 3ऱ्या महिन्याला माझा चेक 25,000 रुपये होता. आज ज्यांनी बिझनेस जॉईन केला त्याची मी ग्वाही घेतो की माझा चेक जसा 3ऱ्या महिन्यात 25,000 होता, तुमचासुद्धा चेक मी 25,000चा आणून दाखवतो. एवढी ताकद माझ्यामध्ये आणि विनिंग टीम सिस्टममध्ये आहे. सो करूया आपण. येस. सो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार मानतो. ह्या हॉलचे जे मॅनेजमेंट आहे, हॉटेल मॅनेजमेंट, त्यांचे आभार मानतो. त्यांनी आपल्याला खऱ्या अर्थाने 1 तासभर वाढवून दिला. कुठल्याही